यानंतर आपण सगळेजण ज्यांची वाट पाहत आहोत ते ज्येष्ठ कवी सन्माननीय अशोकजी बागवे साहेब यांना मी विनंती करतो की साहेब आपण आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. अशोकजी बागवे साहेब. काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्याला बळी पडलेल्या माझ्या भारतीय नागरिकांना मनपूर्वक श्रद्धांजली व्यक्त करतो आणि सुरक्षा व्यवस्थेच्या नाकर्तेपणाचा निषेध करतो. आज मनसे ठाणे शहरने मराठीचा जागर आरंभलेला आहे, तर सगळ्यांचे मनपूर्वक मी अभिनंदन करतो. त्यातल्या त्यात माझे दोन मानसपुत्र इथे जे बसलेत, अभिजित पानसे आणि अविनाश जाधव, त्यांचं विशेष अभिनंदन करतो. श्रीकांत बोजेवार आणि मिलिंद भागवत हे दोघे पत्रकार आहेत. पत्रकार जितके खरे बोलतात ना तेवढे जास्त खोटं दडवतात. मी आता मिलिंदला म्हटलं होतं की आताची परिस्थिती जेवढी पत्रकारांना माहिती असते तेवढी कुणालाच माहिती नसते, आणि पत्रकाराला जे माहिती असतं ते त्या बायकोला पण माहिती नसतं. अशी सगळी स्थिती असताना महाराष्ट्राच्या मराठी भाषेत मी जन्म घेतला आणि महाराष्ट्राच्या या मातीत मी जन्म घेतला, याचा मला सार्थ अभिमान आहे. मराठीचा जागर आपण करतोय, जागर करतोय, पण जागर म्हणजे नेमकं काय? मी शिक्षक असल्यामुळे माझं शब्दांकडे खूप लक्ष असतं. मराठी माणसं शब्दांकडे दुर्लक्ष केंद्रित करतात, माझं शब्दांकडे फार लक्ष जातं. जागर याचा अर्थ जागे करणे. कशातून? झोपलेला असतो त्याला आपण जागे करतो, पण हे नेहमीच झोपणं नाही. जो मनाने झोपलेला असतो त्याला जाग करणं म्हणजे जागर, त्याला जागर म्हणतात. आणि तो आज आपण आदरणीय राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करतो आहे. नुसता एक कार्यक्रम करून उपयोग नाही, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हे कार्यक्रम झाले पाहिजेत. कारण मराठी माणसाला आज सांगावं लागतं की तू मराठी आहेस, हे सांगावं लागतं ओरडून. याला म्हणतात जागर. आणि मगाशी उल्लेख झाला की अभिजात मराठीचा दर्जा मिळाला वगैरे. मला असं कधीच वाटलं नाही. माझी आई अभिजातच होती. माझी आई अभिजात आहे शेजारी सांगणार कोण? माझी आई अभिजात होती, आहे आणि असणार. त्यामुळे अभिजात याचा अर्थ आधी आपण समजून घेऊया. ज्यांनी अभिजात दर्जा दिला त्यांना पण अभिजात शब्दाचा अर्थ माहिती असेल की नाही मला माहिती नाही. अभिजात याचा अर्थ जी अमर आहे, अक्षय आहे, जिला मृत्यू नाही, जी युगानुयुगे चालत आलेली आहे, त्या भाषेला अभिजात भाषा म्हणतात. याचा अर्थ माझी मराठी भाषा काय आता निर्माण झालेली नाहीये. तुम्हाला म्हणून सांगतो, कर्नाटक मध्ये श्रवण बेळगोळ नावाचं एक गाव आहे. त्यावेळी कर्नाटक वगैरे नव्हतं, आता ते कर्नाटक वगैरे झालंय. पण त्या श्रवण बेळगाव गावी गोमतेश्वराचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या खाली पहिलं मराठी अक्षर सापडलं ते कधी? इसवी सन पूर्व 901. इसवी सन पूर्व 901ला जर मराठीचं वाक्य भारतात सापडलेलं असेल तर किती हजार वर्ष आपली भाषा आहे त्याच्या अगोदर. आणि ते वाक्य असं होतं, श्री चावुंडराय करवेले श्री सुत्तर नाले करवेले. म्हणजे ही मूर्ती चावुंडराय नावाच्या राजाने मानलेली आहे आणि सुत्तर नाले हा त्याचा पंतप्रधान होता. त्या ह्या दोघांनी भरलेली आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुढे 3-4 ओळी गेल्यानंतर शेवटच्या वाक्यामध्ये जर या मूर्तीची कोणी नासधूस केली तर तयाची माये गाढवे
3 फुल्या, म्हणजे मराठी माझी भाषा शिवी आधी आहे आणि नंतर ओवीमध्ये रूपांतरित झाली. आधी शिवी आहे. म्हणून ग्रंथारीने एकदा एक ज्याला मराठीत मुवमेंट म्हणतात ती काढली होती. शिव्या द्या पण मराठीत द्या. त्यामुळे अशी आपली मराठी भाषा अभिजात नव्हती. म्हणजे आतापर्यंत मी शिकलो ती मराठी अभिजात नव्हती. ज्या ज्ञानेश्वरांनी वैश्विक प्रार्थना पसायदानामध्ये म्हटली त्या ज्ञानेश्वरांची मराठी अभिजात नव्हती. भले तरी देऊ काठीची कासेची लंगोटी, नाटाळ्याचे काठी आणू माथा असे म्हणणारे संत तुकाराम अभिजात नव्हते. जिकडे जातो तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा मजला माझ्या घरच्या दिसतायत असे म्हणणारे केशवसुतांची भाषा मराठी अभिजात नव्हती. सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा, जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा असे म्हणणारे कुसुमाग्रज अभिजात नव्हते. गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे, ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे असे म्हणणारे पाडगावकर अभिजात नव्हते. इथे बसलेले सगळे नागरिक ज्यावेळी आपण शिकत होतो मराठी ती आपली अभिजात नव्हती. आता अभिजात दर्जा ज्याला अभिजात शब्दाचा अर्थ माहीत नसलेल्या लोकांनी आपल्याला दिला आणि 400 कोटी रुपये दिले, ते आलेत की नाही याची चौकशी पण मराठी माणसाने केलेली नाही. ते आले की लाडक्या बहिणीत गेले की 3 पक्षांच्या लाडक्या भावात गेले काय माहिती नाही. असे आपण झोपलेलं मराठी आहोत की 400 कोटी मिळाले की नाही हे भाषा मंत्र्याला पण विचारत नाही. आपण कितीतरी वेळा व्यासपीठावर असतात, तो कोकणचाच आहे आमचा रत्नागिरीचा, पण त्यानं विचारलं पाहिजे 400 कोटीचं झालं काय. हा जो अभिजात दर्जा आहे, हा अभिजात दर्जा मिळाले म्हणून मराठी चांगली होणार किंवा मराठी बोललं जाणार, सर्वत्र मराठी बोलणार असं काही नाही. कुठल्याही भाषेविषयी मी अनादर व्यक्त करत नाही. सगळ्या भाषा चांगल्याच असतात. इंग्लिश तर आपण घेतली ना, 150 वर्ष राज्य करून गेलेल्या लोकांची भाषा आपण आपल्या बोडक्यावर लागलीच आहे, पण त्यातले बरेचसे आपण घेतले. आता स्टेशन हा शब्द त्यांचा आहे, हा मराठी शब्द नाही आहे. स्टेशनला मराठीत काय म्हणतात माहिती आहेत का? सांगतो तुम्हाला. अगदी रथ विश्राम धाम. आता एवढं कठीण, मी अगदी रथ विश्राम धामावर जातो म्हणेपर्यंत निजधामाला जाईल माणूस. त्यामुळे आलं मराठी नको आपल्याला. माझ्या आईची मराठी पाहिजे मला. माझी आई मला लहानपणी कडेवर घ्यायची आणि मम्मम भरवायची. मम्मम मम्मम म्हणजे डाळीत मध्ये कुस्करलेला भात. आणि समोरून कुत्रा आल्यावर ती अशी नाही म्हणायची तो पहा श्वान आला, ती म्हणायची भुगू आला. एखादी मांजर आली तर मनी आली. आता मनी बँकेत असते, मनी आली. कावळ्याला काऊ. आता काऊ म्हणजे काय करायचं काय. तर त्यामुळे आईची जी भाषा आहे ती खरी भाषा आहे. आई ज्यावेळी अगदी कॉलेजचा मुलगा ज्यावेळी जाईल घरी त्यावेळी ते असं नाही म्हणत बरं का राजपुत्रा भोजन कर, अजिबात नाही. तिचं अतिशय सुंदर मराठी असतं. गधड्या गीळ सारखं सुंदर मराठी अजूनही मी ऐकलेलं नाही. आणि हा स्वाभाविक भाषेचा भाग आपण गेलेलो आहे विसरून. आपला एखादा मित्र आला की असं म्हणतो का आपण, या तुमच्या चरण कमळाची धूळ आमच्या उंबरठ्याला लागू दे. याचे चरण कमळ काय बीजेपी जाईल काय? म्हणजे मला हेच कळत नाही. आपली जी मराठी भाषा आहे ती मराठी भाषा सोडून ठीक आहे आपण स्टेशन घेतलं, बॅट घेतलं, बॉल घेतलं. तुम्हाला माहिती आहे आपल्या बाजूला कानडा हो विठ्ठलू, आपल्या रुक्माई आपली कानडा विठ्ठलू कर्नाटकचा. आम्ही एवढे मोकळे आहोत मराठी माणसं. पण काय काय शब्द आपण घेतले याचा अर्थ असा नाही
तुम्हाला माहित आहे तेलुगूमध्ये वाघाला काय म्हणतात? जंतू म्हणतात. जंतू. मी रानात जंतू पाहिला. अरे बापरे, शिवसेनेची एकही शाखा नाही घेणार. हो ठीक आहे, पण आपण घेतलं. चोरावर मोर ही म्हण आपण घेतली. चोराचा आणि मोराचा काही संबंध नाहीये, हे मराठी नाहीच आहे. चोर म्हणजे भात आणि मोर म्हणजे ताक. भातावर ताक, त्याचा अर्थ चोरावर मोर असा आहे. आता हे जोर आपल्याला कळलं नाही, ही आपली भाषा आपल्याला कळली नाही, तर पहिलीमध्ये हिंदी लादून नाही होणार काय? तुमच्या असं लक्षात येईल बघा, मी काय सांगतोय ते लक्षात घ्या की हिंदीला विरोध नाही आमचा. आमची बालकं इतकी लहान आहेत, मराठी शाळेत जात आहेत, म्हणजे एकीकडे म्हणायचं मराठीला दर्जा दिला आणि दुसरीकडे म्हणायचं हिंदी घ्या. ही काय दुटप्पी भाषा आहे? अभिजात मराठी असेल तर अभिजात सक्तीची करा ना. इथल्या सगळ्या परप्रांतीयांना मराठी सक्ती करा, हिंदी नाही. याचा कारण अर्धा महाराष्ट्र आपण पोचतोय, बाहेरच्या आलेल्या लोकांना पोचतोय, त्याला आपण अन्न देतोय आणि अन्न दिलेल्या बाहेरच्या लोकांना ते जर ओकारी काढत असतील तर आपण कसं सहन करणार? त्यामुळे हिंदीला विरोध नाहीये. लगेच त्या आपल्या शिक्षण मंत्र्यांनी 4 दिवसात डिक्लेअर केलं अनिवार्य नाहीये. अनिवार्य याचा अर्थ मराठीत कंपल्सरी. तर अनिवार्य नाहीये, ठीक आहे, अनिवार्य नाही, पण त्रिसूत्री भाषा धोरण आम्ही ठेवणारच. हा सगळ्यात कावेबाजपणा आहे, लक्षात घ्या. मी आता तुम्हाला स्पष्ट करून सांगतो म्हणजे कळेल. आपण लगेच आनंद झाला, अनिवार्य नाहीये, स्वेच्छेचे आहे. मला सांगा, 2 भाषा शिकवत होतो आपण, मराठी शिकत होतो आणि इंग्लिश. ठीक आहे, इंग्लिश ज्ञानाची खिडकी आहे. आपल्या खिडकीतून आपल्याला आभाळ दिसतं, आपल्या खिडकीतून चंद्र दिसतो, चांदण्या दिसतात, पण पावसाळी ढग आले तर आपण खिडकी बंद करतो. त्यामुळे इंग्लिश ज्ञानाची खिडकी असेल, पण दरवाजा तरी मराठी पाहिजे ना. दरवाजा मराठी पाहिजे, हे मराठी माणसाला कळलं पाहिजे. कारण उंबरा दरवाजाला असतो, खिडकीला नाही. त्यामुळे खिडकीतून येतो त्याला चोर म्हणतात आणि दरवाजातून येतो त्याला यजमान म्हणतात. तर हे 2 भाषा आपण केला सण, ठीक आहे. माझी मराठी आणि इंग्रजी, कारण ती ज्ञानाची भाषा आहे. आता त्रिसूत्रीकरणामध्ये गंमत काय बघा अविनाश. त्रिसूत्रीकरणाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला कशी लगावले कानाखाली बघा. मराठी मुलगा आहे, त्याला मराठी आहे आणि इंग्लिश आहे. तिसरी भाषा ऐच्छिक जरी असली तरी तो कानडी घेणार नाही, तो तेलुगू घेणार नाही, तो गुजरातीत अजिबात घेणार नाही. मग तो काय करेल? तो हिंदी घेईल. म्हणजे अनिवार्य न करता सुद्धा मराठी मुलं तिसरी भाषा हिंदी म्हणून घेतील. आणि त्याच वेळी एखादा बंगाली जर असेल मुलगा, तर तो इंग्लिश, हिंदी आणि आपली तिसरी ऐच्छिक भाषा म्हणून बंगाली घेईल. याचा अर्थ जी बंगाली आपण इथे शिकवत नाही, जी गुजराती थोडीशी शिकवतो, जी कानडी आपण शिकवत नाही, जी तेलुगू शिकवत नाही, त्या भाषा पुढच्या काही वर्षात आपल्याला बघाव्या लागतील शिकताना. आणि ह्या त्रिसूत्रीकरण भाषेला विरोध पाहिजे आपला, हिंदीला नाही. हे त्रिसूत्रीकरण जे आहे ते मस्तपैकी त्यांच्या डोक्यातून आलेलं आहे. आणि त्यामुळे हे 3 सूत्राचं मंगळसूत्र बांधून आहे आपल्या लहानग्याच्या गळ्यामध्ये, असं मला वाटतं. आणि म्हणून मला असं वाटतं, आणखी एक मुद्दा सांगतो, जो कोणाच्या भाषा लक्षात आलाय की नाही मला माहिती नाही, किंवा आलाय पण दाबून धरलेला असं मला वाटतं. आपल्याकडे काय योजना असते, काय सिस्टीम आहे की मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतात आणि तो राबवतो कोण? IAS ऑफिसर. महाराष्ट्रामध्ये जर IAS ऑफिसर मराठी नसतील ते मराठीच्या पाठीमागे उभे राहणार नाहीत.
कधीच रघुवर राहणार नाही. त्यामुळे असं पाहिजे की जेवढे IAS ऑफिसर मराठी असतील तेच महाराष्ट्रात पाहिजेत, तर मग मराठीची आपली समृद्धी लक्षात ठेवा. नाहीतर असं होणार नाही. बिहार आणि उत्तर प्रदेशून आलेले IAS ऑफिसर त्यांना तिकडे राहू देत. आमच्या इकडे शिक्षण सचिव सुद्धा मराठी नसतो. याच्या इतकी दुर्दैवाची गोष्ट कुठली आहे? आणि त्यामुळे या पातळीवर काम करताना म्हणजे आपण घरामध्ये मराठी बोलू, आपण आता जमलेलो आहोत मराठी बोलू, आपण कार्यक्रम मराठी बोलू, पण त्या पातळीवर जे काय नासाडी चाललेली आहे ती नासाडी आपल्या डोळे झाक होईल इतपत तो अंधार तुमच्या डोळ्यावर ठेवलेला जातो. याविषयी कोण बोलणार? तर याविषयी आपण बोलत नाही. आणि म्हणून जसं मिलिंद म्हणाला की जिकडे तिकडे बिल्डिंगची नावं इंग्लिश असतात. मी एकदा असंच म्हणालो होतो की बाबा ठीक आहे, सुंदरपैकी नावं देऊया. पांडुरंग सोसायटी काय हरकत आहे? भांडकुदळ सोसायटी काय हरकत नाही ना? मराठी नावं आहेत, हरकत नाही ठेवायला. नावं बदलून मन बदलत नाहीत, लक्षात ठेवा. मन बदलणं गरजेचं आहे, नावं बदलणं गरजेचं नाही. आज किती शिवसेनेने त्यावेळी प्रयत्न केला होता की सगळ्या दुकानाच्या पाट्या मराठी करायच्या, झाल्या पण होत्या, पण आतमध्ये बसलेला दुकानदार वेगळीच भाषा बोलत होता. आणि हे जोपर्यंत आपण तळापर्यंत जाणार नाही तोपर्यंत मराठीचा प्रसार, मराठीचा प्रचार, मराठीचा जागर, माझं म्हणणं ज्याने त्याने आपल्या घरात जरी आपल्या आईची भाषा बोलली ना की आपोआप प्रसार होईल, आपोआप प्रसार होईल. गरजच नाही आंदोलन करावं लागतं. मराठी माझ्या मातृभाषेसाठी मला आंदोलन करावं लागतं. याच्यासारखी दुर्दैव गोष्ट कुठली असेल? माझ्या आईवर माझं प्रेम आहे असे बोर्ड कुठे दिसतात का? बाहेर आपण असं लावतो की माझ्या आईवर माझं प्रेम आहे. माझ्या आईवर माझं प्रेम आहे दाखवण्याची गोष्टच नाही, ती हृदयातली गोष्ट आहे. तसं जोपर्यंत मराठी माणसाच्या हृदयापर्यंत मराठी भाषा पोचत नाही तोपर्यंत बाहेर कुठलाही देखावा असला तरी सुद्धा तो मराठी बोलेल याची शक्यता नाही. आणि म्हणून न्यायालयात मराठी आलं पाहिजे, कोर्टात त्या मराठी आलं पाहिजे, सरकारी ऑफिसमध्ये मराठी आलं पाहिजे. असं आलं पाहिजे असं आपण बोलतो, पण करणारे लोक तिथले सचिव मराठी नाही. आणि त्यामुळे हा जो मराठी विषय आपण प्रेमाने बोलतो, खूप छान बोलतो, पण मी शिक्षक असल्यामुळे मला आतल्या गोष्टी बऱ्याचशा कळतात आणि मी पत्रकार नसल्यामुळे अगदी खोलातल्या कळतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मराठीचा आपण जागर करूच, आपण मराठीचं उदो करूच. मराठीच्या आपल्या भाळावर लिहिलेली आहे, कारण मराठी भाषा आपल्या नाळेशी जुळलेली आहे. आईची नाळ जिथे आपण तोडतो तिथे आपली मराठी असते. कारण 3 प्रकारचे लोक बोलतात, लक्षात घ्या. जे बुद्धीने बोलतात ते बुद्धी भ्रष्ट करणारे बोलतात. बुद्धी बोलणारे लोक फार चतुर असतात. हा जो गळा आहे ना, गळा हा बुद्धी आणि हृदयापासून समान अंतरावर आहे. त्यामुळे थोडं बौद्धिक आणि थोडं मानसिक एकत्र करून बोलतो त्याला वक्ता म्हणतात. आणि जो आतड्यापासून बोलतो ना तो खरा असतो, हे लक्षात घ्या. आणि आतड्यापासून माझी भाषा जर मराठी असेल तर मराठीमध्ये जो जोर आहे, मराठीमध्ये जे कारुण्य आहे, याचा अर्थ असा आहे की इथे विद्याधर ठाणेकरला बसवलाय आपण. त्याचं नाव विद्याधर आहे, तो विद्येला धरतोय. तो मराठी ग्रंथ संग्रहालयाचा अध्यक्ष आहे. किती जण आपण मराठी पुस्तकं वाचतो ग्रंथालयात? ग्रंथालयामध्ये अजूनही 2000च्या वर सभासद असतील की नाही, आता तो चुकून 3-4 हजार सांगेल, पण 2000 असतील की नाही याचं मला प्रचंड काय म्हणतात त्याला वाईट वाटतं. आपण ग्रंथ विसरलेलो आहोत. आपण स्टार अँड स्टाईल घेतो, आपण इंग्रजी पेपर घेतो, टाइम्स ऑफ इंडिया. मराठी पेपर घेत नाही. आणि मराठी पेपर घेत नाही त्यामुळे दररोजच्या बातम्या मराठी वाचत नाही. त्यामुळे मराठी शब्द आपल्या तोंडात नसतात. आणि शब्दा इतकं पवित्र कोणी नसल्यामुळे जर तुम्ही उच्चारत नसाल तर शब्द तुमच्याकडे येत नाहीत.
आणि हे तुम्ही जोपर्यंत हृदयातून बोलत नाही, तुम्ही आतड्यातून बोलत नाही, मराठी भाषेविषयी बोलत नाही, तोपर्यंत मराठीचे जागर आपण करत राहू. हरकत नाही, वेगवेगळ्या वक्त्यांना आणू. काही काही वक्ते असे आव आणून बोलतात, हां ते पण आम्हाला कळतं. कारण वर्गात मला कळायचं की शेवटच्या बेंचवर बसलेला असा असा मान हलवत असतो, खरं म्हणजे तो ऐकत नसतो, तो तलाव पाळीवर असतो. हे आम्हाला माहिती आहे. जो खरा सच्चा मराठी माणूस आहे तो फलक लावणारच नाही, मी मराठी आहे माझ्यावर प्रेम करा, मी मराठी आहे माझ्यावर प्रेम करा, असं तो जाणार नाही. पण तो व्यक्त होताना व्यक्त होते त्याला व्यक्ती म्हणतात. बाई असताना आपण म्हणतो कोबी कैसा दिया, आणि ती म्हणते भोपळ्या मनातल्या मनात. तुला काय करायचं कोबी. आपण रिक्षावाल्यांची मराठी बोलत नाही, किधर जाते हो, हमको इधर जाने का है, खोपरी जाने का है. तो मराठी त्याला तेवढं येतं. ज्याला इथे धंदा करायचा आहे ना, तो की काही त्याला मराठी थोडंसं येतच, यावंच लागतं, त्याशिवाय मराठी गिऱ्हाईक कसं येणार. पण आपण मराठी असे आहोत की आपण त्याला विकले जातो. आता उद्या जर हिंदी कंपल्सरी केली तर पहिलीतल्या मुलाला आई काय बोलेल, गधड्या बिळ मिळेल, गधड्या बिळ नाही म्हणणार, त्याला कळणारच नाही. मग तिने असं म्हणायचं का, सुवर के बच्चे. किती खतरनाक आहे बघा. याचा परिणाम तुम्हाला नंतर दिसेल. त्यामुळे आत्ताच आपल्या नातवांना म्हणा, आपल्या मुलांना म्हणा, जे मराठी शाळेत गेले नाही तरी चालतील, पण घरात जर मराठी बोललं ना तर तो किती इंग्लिश मीडियममध्ये गेला तरी मराठीची नाळ विसरणार नाही, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे मराठीत बोलायला पाहिजे, मराठी चॅनल लावले पाहिजेत त्याच्यासमोर मराठी गाणी लावली पाहिजेत. आपण हिंदीच गाणी लिहत बसतो, आपण हास्यजत्रा दाखवा हरकत नाही, तरी तुला खादा खादा माहीत नसताना विनोद हसतात लोक, माहिती आहे मला, तर ते सुद्धा आपण करूया. हा जो मराठीचा काय जो मी काय एवढा बोलतोय याचं कारण हे आहे की माझ्या लहानपणीची मराठी मला आता कुठेच दिसत नाही. मम्मम भरवायच्या, मम्मम शब्द शब्दकोशात नाही, भूभू शब्द शब्दकोशात नाही, मनी शब्द शब्दकोशात नाही. माझी मातृभाषा जी मला माता लहानपणी शब्द सांगायची ते माझ्या आज शब्दकोशात नाही आहेत मराठीमध्ये. आणि म्हणून मराठी भाषा जसं श्रीकांत म्हणाला किंवा मिलिंद म्हणाला की अनेक समानार्थी शब्द आहेत मराठीमध्ये. मराठीमध्ये समानार्थी शब्द आपण लहानपणी शिकतो. आकाश वेगळं, आभाळ वेगळं, गगन वेगळं, नभ वेगळं आणि अंबर वेगळं. शेतकरी म्हणतो आभाळ आलंय, तो असं म्हणतो का गगन आलं, गगन आलं. मग गगन आणि आभाळ एकत्र कसं, समानार्थी कसे नाही. आकाश म्हणजे पोकळी नुसती, आभाळ म्हणजे आभाळ याचा अर्थ तेज, त्याच्यावर ल म्हणजे झाकोळलं, ज्यावेळी तेज झाकोळतं ढगाने तेव्हा ते आभाळ होतं. गगन हे निळं असतं आणि अंबर हे सेंद्रिय असतं. हे जेव्हा आपल्याला कळेल त्यावेळी ती समृद्धी कळेल. कारण बापट म्हणाले गगन सदन तेजोमय, आणि त्याच वेळी शंकर वैद्य म्हणाले पहाटेची वेळ रंग रंग अंबरी. का हे मोठे कवी आहेत? कारण त्यांना गगन कुठे वापरायचं आणि अंबर कुठे वापरायचं हे माहिती होतं. तसं आपल्यामध्ये आता आपण हे जे आहे याला किती शब्द आहेत? तुंड, तोंड, मुख, चेहरा, चर्या, मुद्रा, आनन आणि थोबाड. बरोबर. आता थोबाड कुठे वापरायचं आणि मुख कुठे वापरायचं हे जर कळलं नाही तर आपल्याला भाषा येत नाही असं अर्थ आहे. मी कॉलेजमध्ये म्हणायचो आहे ना, एखादी सुंदर मुलगी तुम्हाला दिसली आणि तुम्हाला तिला म्हणायचं असेल
तर तुम्ही असं म्हणाल का तुझं थोबाड खूप सुंदर आहे, मग तुमचं थोबाड रंगवेल ती. मग तुम्ही असं सांगायला जाणार का अगो मराठीमध्ये सगळे समानार्थी शब्द आहेत, मला मुखच म्हणायचं होतं पण चुकून थोबाड झालं, तुझं थोबाड रंगलं. पण तेच बघा तो शब्द का निर्माण झाला थोबाड, कारण एखाद्याचा राग आला आपल्याला तर आपण असं म्हणणार का मुख कमल रंगवून देऊ का, थोबाड फोडून टाकेल. ते थोबाड शब्द असा आहे की उच्चारायच्या अगोदर बसते गालात, याला म्हणतात मराठी भाषा. ते थोबाड कुठे करा, मी माझ्या यांना पण सांगतो, माझ्या विद्यार्थ्यांना मी सांगतो, आता मी शिकवत नाही तेच मला शिकवत आहेत. म्हैस गाभण राहते आणि आई गरोदर राहते, म्हणून गरोदर आणि गाभण हे समानार्थी शब्द नाही, हे समानार्थी शब्द नाहीत. आई गाभण राहिली असं नाही म्हणत आपण. आणि त्यामुळे मराठी भाषेच्या या सगळ्या छटा, हे सगळं सौंदर्य, मराठी भाषेचं अंतरंग, हे सगळं समजून घेणं यासाठी अभिजित आणि अविनाश तुम्ही छोट्या छोट्या ग्रुपमध्ये क्लासेस सुरू करा की मराठी भाषेच्या अर्थछटा तरी कळून घेऊ आपण. आणि फी न घेता प्रोफेसर नेमा, त्याला फी देऊ नका, उसको काफी आहे. तर अशा प्रकारचं ज्यावेळी आपण मराठी भाषेचं खरोखरच आपण जसं आपण व्यायामाला ते बागेत जाऊन हसतात बघा लोक, मुद्दाम हसतात, ते बघून आपल्याला हसू येतं. कारण मुद्दाम हसू आणि हसू हे मुद्दाम करता येत नाही, ते हसताना आपल्याला हसू येतं हे नैसर्गिक आहे. तर तसं आपल्या मराठी भाषेचे जे कोवळे शब्द आहेत, छोटे शब्द आहेत, आई वेगळी, जननी वेगळी, माता वेगळी, आणि हे सगळं आपल्याला ज्यावेळी कळेल त्यावेळी आपण मराठी भाषेवर खरोखरच प्रेम करायला लागू. आणि प्रेम करावं लागत नाही, आपोआप होतं. प्रेम नेहमी आपोआप होतं. इश्क पर जोर नहीं, वो अतिशय गालिब कि लगाया ना लगे और बुझाया ना बने. अरे त्याच्या अगोदर रामदासांनी सांगितलंय, सगळे उर्दूची हे करतात, ते गालिब चांगला कवी आहे नाही असं नाही, पण त्याच्या अगोदर रामदासांनी सांगितलंय हो प्रेमाविषयी, प्रीतीची लक्षणे ऐसे अंतरी उठे अनायासे की पाणी पाणवटे जैसे आपणची धावे. काय सुंदर आहे. पण आपण रामदास वाचत नाही, आपण ज्ञानेश्वरी घरात ठेवत नाही, आपण तुकारामाची गाथा, अत्रे म्हणाले होते ज्याच्या घरी नाही तुकोबाची गाथा त्याला हाणा गाथा 2-4. हे अत्र्यांचं वाक्य आहे. बाळासाहेबांची मी व्याख्यानं ऐकलेत. मी त्यावेळी SSC ला होतो. 67 साली शिवसेनेचा जन्म झाला आणि 68 साली आम्ही त्यावेळी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असताना किंवा SSC असेल, त्या शिवाजी पार्कवर काय भाषा होती, तशी भाषा आपली मराठी राहिलेली नाही. एकच सांगतो, बाळासाहेब म्हणाले होते बा जा जरा मस्जिद मध्ये बघा, तिकडे काठा ठेवल्यात, तलवारी ठेवल्यात, दंडुके ठेवलेत, कट्यारी ठेवल्यात. आपल्या मंदिरात काय घंटा. आता हे जे हा जो लहेजा आहे, लहेजा हा जो मराठीचा लहेजा पुन्हा हिंदी शब्द आहे, पण हे जे मराठीचं मार्दव आहे, हे जे मराठीचं काठिण्य आहे, हे काठिण्य ज्यावेळी आपल्याला, आता आपली वय झाली, आपण काय पुन्हा बसणार नाही, पण जी लहान मुलं आहे त्यांना नसेल, ते असतील इंग्लिश मीडियम मध्ये गेलेले, त्यांची चूक नाहीये, पालकांची चूक आहे. जसं आपलं नाव आपल्याला बदलता येत नाही, पाळण्यात सांगता येत नाही आपल्याला हो जरा नाव बदला म्हणून. आपल्याला आई वडील नावं ठेवतात, नंतर जग ठेवतं. पण आपण जेव्हा ह्या लहान मुलांना इंग्लिश मीडियम गेलं तरी चालेल, पण घरामध्ये त्याचा 1 तास तरी आई वडिलांनी घ्यावा आणि त्याला मराठी म्हणजे काय, आजी म्हणजे काय, आजोबा म्हणजे काय हे जर कळलं नाही तर मग त्या मुलाला त्याचा अपराध आपल्याकडे आहे, त्या लहान मुलांचा दोष नाहीये.
पहिलीत जाणाऱ्या मुलाला माहिती पण नाही की आम्हाला हिंदी कंपल्सरी केलंय. हे कोणाला माहिती आहे? ज्यांनी सगळं कॉलेज बिलेज केले ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या लहान मुलाला माहिती आहे. मग त्या लहान मुलाला जर आताच आपण मराठी कवितेचं मराठी काव्याचं एक रसायन त्यांना दिलं, त्याला मराठीत केमिस्ट्री म्हणतात, हे जर आपण दिलं रसायन तर आपण तो अगदी ताकदवान फिजिकली होईल. बरोबर की नाही? असं तो होईल. आणि म्हणून शेवटची एक कविता माझी म्हणतो, कारण श्रीकांतने स्वतःची म्हटली होती त्यामुळे मी म्हणतो. आणि मराठीचा गौरवच आहे. म्हणजे सुरेश भट काय म्हणाले होते, लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. असं सुरेश भट म्हणाले. त्याचवेळी कुसुमाग्रज म्हणाले, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगानं जागतील दऱ्या खोऱ्यातील शिळा. आणि त्याच वेळी माझी पुढची कविता मराठीची आहे. जरा गळा बरोबर नाही, कवीला गळा नसतो, नरड असतं, पण गायकापेक्षा कवी चांगलं गातो. याचं कारण असं की गायकाला सूर माहिती असतो, कवीला भाव माहिती असतो, त्यामुळे तो शब्दावर जोर देतो. माझ्या मराठीचा बोल, माझा मराठीचा बोल, वाज काळजात खोल, माझा मराठीचा बोल, वाज काळजात खोल, ओवी मधून पाझरे निळ्या अमृताची ओल, माझा मराठीचा बोल. माझी मराठी माऊली, माझी मराठी माऊली, तिची विठोबा सावली, माझी मराठी माऊली, तिची विठोबा सावली, ज्ञाना नामा तुका एका उभे कैवल्य राऊळी, माझा मराठीचा बोल, वाज काळजात खोल, ओवी मधून पाझरे निळ्या अमृताची ओल, माझा मराठीचा बोल. माझा मराठी गुलाल, माझा मराठी गुलाल, त्याला अबिराचा वास, माझा मराठी गुलाल, त्याला अबिराचा वास, माझ्यासाठी चंद्रभागा उरी कालवते घास, माझा मराठीचा बोल. माझ्या मराठी मातीची खोलवर रुजे नाळ, माझ्या मराठी मातीची खोलवर रुजे नाळ, सळसळतो आतून माझ्या रक्तात पिंपळ, माझा मराठीचा बोल, वाज काळजात खोल, माझा मराठीचा बोल. सगळ्यांचं भाषण ऐकल्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि माझ्या दुर्दैवाने ही कविता मराठी पुस्तकात न घेता CBSEच्या 10वीच्या पुस्तकात